तर आज आहे ना आपल्या कन्नडच्या शॉपची ओपनिंग आहे का मस्त स्पॉट आहे माहिती का आणि गाडीची एवढी भारी ऑफ रोडिंग झाली माहिती का हे बघा आणि गाडी ना अशी टेकडीवरती उभी आहे आणि परत मला पाडलं पण मी कधी पाडलं मी नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर आज आहे ना आपल्या कन्नडच्या शॉपची ओपनिंग आहे त्याच्यासाठी मी आवरलेलं आहे आरोहीने आवरलेलं आहे हर्षदनी सुद्धा आवरलेलं आहे आपली सगळी टीम मम्मी पप्पा सगळे पुढे गेलेले आहे आता मागून जाणार आहे मनू भाऊ आशिष दादा श्वेता आरोही मी आणि हर्षद तर आपण आहे ना आपली थार रॉक्स घेऊन जाणार आहे आणि आरोही आणि मी ना थोडंसं मॅचिंग करायचा प्रयत्न केलेला आहे एक्झॅक्ट माझ्याकडे तशा कलरचं शर्ट नव्हतं होतं बट ते खूप आधी होतं आणि आता तसं माझ्याकडे शर्टच नाहीये सो मी ना बॉटल ग्रीन कलरचं शर्ट घातलेलं आहे आणि तिची कोणत्या कलरची साडी पिकॉक कलरचं पिकॉक ग्रीन आहे पिकॉक कलरचं पिकॉक ग्रीन कलरची साडी तिची ऍक्च्युली आम्हाला खूप लेट झालेलं आहे आणि आम्ही 1-2 व्हिडिओ सुद्धा शूट केले आरोहीच्या आयडी साठी तर चला आता निघूया अनुभव तू इथं झोपायला आला का चल जायचं आपल्याला उठ तर मनुभू ना आमची वाट बघता बघताच खाली झोपून गेला होता आणि आम्ही वरतीच व्हिडिओ शूट करत बसलेलो होतो तर आता ना आम्ही मस्तपैकी गाडी पण पुसून घेतलेली आहे या ठिकाणी आणि आता थोड्याच वेळात आहे ना आशिष आणि श्वेता पण येत आहे मग आपण सगळे सोबतच चाललेलो तर फायनली आता आम्ही घरातून निघतोय आणि मस्तपैकी आपली थार पण पुसून घेतलेली आहे आणि थार आहे ना आता एकदम मस्त दिसते आणि आरोही इतकी भामटी माहिती का वरतीच बसती खाली आली असती गाडी पुसायला हेल्प केली असती तर साडी खराब झाली असती मग साडी खराब झाली असती. भामटी हे मी सारखंच आहे ना आशिष आता पण लेट आलेला आहे भाव मी तुला किती टाइम सांगितला होता 4 साडेचार हा 3:30 3:30 सांगितलं होतं आता किती वाजले किती वाजले आता 3:30 वाजून फक्त 1 तास झालाय बरं कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू भाई थँक्यू लास्ट टाइम ओपनिंगला नव्हता तू हा ना मग त्याच्यामुळेच लवकर आलो आज बरं मेरी बहीण बी या ठिकाणी आलेली आहे श्वेता आम्ही करतो एक फोटोशूट करतो चला निघायला थोडं लेट जरी झालं असलं तरी निघू आणि आरामशीर जाऊया तर आता आम्ही 6 मेंबर आहे 4 मेंबर आमचे मागे बसताय आणि मनू आणि मी ना आता समोर बसतोय मला तर समोरच बसावं लागणार आहे कारण मी एकमेव ड्रायव्हर आहे आणि आशिष आहे ना इतका खोटं बोलतो माहिती का आम्ही मागच्या वेळेस उटीला गेलो होतो ना तेव्हा म्हणे की मी आता गाडी शिकणार आहे म्हणे बाई बघ 15 दिवसात मी लगेच नेक्स्ट ट्रिपला मी गाडी चालवेल आमची नेक्स्ट ट्रिप तर काही झाली नाही आणि तो गाडी काही शिकला नाही का रे भाई मी काय म्हटलं तुला नेक्स्ट ट्रिपला चालवाल मी नेक्स्ट ट्रिप कुठे चला आता नेक्स्ट ट्रिप आहे समोर चालू आता ना आम्ही मस्तपैकी एका स्पॉटवर थांबलेलो आहे गणोरीकडे जायचा रस्त्याला इतका मस्त स्पॉट आहे माहिती का आणि गाडीची एवढी भारी ऑफ रोडिंग झाली माहिती का हे बघा आणि गाडी ना अशी टेकडीवरती उभी आहे आम्ही टेकडीवरती आणलेली आहे ह्या रस्त्याने आणली पूर्ण हे बघा हा जो समोरचा रस्ता दिसतोय ना ह्या रस्त्याने गाडी इथं आणलेली आहे आणि परत मला पाडलं पण मी कधी पाडलं मी संदर्भामध्ये होतो तू अचानक टर्न घेतला मी डायरेक्ट तिकडे गेलो तर आरोहीने आणि मी ना मस्तपैकी इथं आउटडोर शूट केलेलं आहे आणि शूट इतकं मस्त झालं माहिती का तुम्हाला सगळे व्हिडिओ ना तिच्या आयडी वरती बघायला भेटणार आहे इंस्टाग्रामच्या तिची इंस्टाग्रामची आयडी आहे ऋषिकेश_18 _16 तू सांगूनच देणार होती मला माहिती होतं म्हणून मी माझी सांगितली आणि ऐक ना ते व्हिडिओ कोणामुळे भारी आले माहिती का माझ्यामुळं मी काढले कॅमेरामॅन वर असतं ते सगळं आता ना मी मस्तपैकी शर्ट चेंज केलेलं आहे आणि आम्ही ना थोडंसं फ्रेश होण्यासाठी थांबलेलो होतो आणि इथलं वातावरण इतकं मस्त माहिती का माझं मन असं म्हणत होतं की चला एक राऊंड मारून येऊ हे बघा ना वातावरण किती सुंदर आहे आपण आता लास्ट टाइम पार्टीसाठी भालगावला गेलो होतो का तसंच वातावरण सेम टू सेम इकडे आहे आणि कन्नड तालुक्यातलं वातावरण इतकं सुंदर माहिती का रस्ता पण इतकं सुंदर होता आम्हाला प्रवास वगैरे काहीच जाणवला नाही आणि आता आपली सगळी टीम पण तिथं वाट बघत बसलेली असणार आहे बट म्हटलं थोडंसं फ्रेश होऊ कारण हातपाय पण दुखायला लागले होते भरपूर डिस्टन्स आहे छत्रपती संभाजीनगरवरनं जवळजवळ 70-75 किलोमीटर दूर आहे कन्नड आणि बट आम्हाला प्रवास जाणवला नाही कारण रस्ता एकदम सुंदर होता आणि मस्त होता मस्त आहे ना वातावरण मस्त एकदम भाई आपण कुठेतरी फिरायला जायची प्लॅनिंग करू ना तेच ना आपण नंतर काही प्लॅनच नाही केला कुठे जायचं तूच सांग आपण साऊथ खाली गेलो आता वरती जाऊ वरती कुठे नॉर्थला म्हणजे कुठं लोकेशन काय ये अपना क्या बोलते इसको सिक्कीम वगैरे सिक्कीम किंवा मग हे आपलं मनाली वगैरे तू गेलाय मनालीला गेलेलो आहे अरे जिथं आपली गाडी घेऊन जाता येईल ना अशा ठिकाणी जाऊ यार कारण तू बघितलं ना गाडी असली की आपण कुठेही थांबू शकतो काही एक्सप्लोर करू शकतो आणि गाडी नसली ना की मग
मज्जाच येणार नाही प्रवासाला. तुझ्या मनात काय? माझं तर काही ठरलंच नाही. तुझं काय लागतं? करू ना आपण प्लॅनिंग. माझ्याही मनात तसं अजून काही फिक्स नाहीये. काही आधी मी गाडी शिकणार आहे, नंतर जाऊ आपण त्याच्या. नको म्हणजे इस जन्म में तू कभी नाही जाएगा. मला म्हणे लास्ट ट्रिपलाच गाडी शिकतो म्हणे. अशीच जर गाडी शिकला असताना थोडी हेल्प झाली असती मला, म्हणजे मी पण आराम करू शकलो असतो. पण तरी पण तू जरी गाडी शिकला, तुला वाटतं का मी लगेच नवीन ड्रायव्हरला दिल एवढ्या लॉंग रूटला गाडी? चालवायला मी गाडी पहिले. नाही, पहिले मी म्हणाल तुला एक तू ट्रिप मारून ये, जिथं जायचंय ना तिथे एकदा जाऊन ये, मग नंतर सेकंड टाइम आपण जाऊ सगळे. आता मध्येच असं मॅटर झालं माहितीये का, आमच्या पप्पू भाऊचा आहे ना थोडासा छोटासा ऍक्सिडेंट झालेला आहे. पप्पू खूप जास्त घाबरून गेले होते. ते तरी बरं झालं आम्ही तिथंच होतो. मग आम्हाला बघितलं त्यांना जरा हिंमत आली की आपले माणसं आले. आणि काही नाही, नॉर्मल भुकुच ताणले नाही का, तुम्हाला भाई नाही का साथ में? काही नाही झालं, थोडंसं आहे फक्त. तुम्ही झोपा भाऊ, झोपा. आपण पहिलं हॉस्पिटलला जो वाटलं असं काही नाही. ओपनिंग थोडी लेट तर लेट. नाही काही नाही, एवढं काही नाही, जातो मी ओपनिंगला. तर काही फायनली आता आम्ही कन्नडच्या तिथं पोहोचलेलो आहे आणि आता आपण थोड्याच वेळात आपल्या शॉप वरती पण जाणार आहे. गाडी पुढे गेला. चला अरे रे भाऊ. सेमी उद्योग समूहाचे महाराष्ट्र राज्य ऋषिकेश भैया गायकवाड सॉरी ऋषिकेश भैया कार्यकारी यांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत. आशिष कुठे? सह्याद्री मेन्स फॅशन हब फर्स्ट टाइम इन कन्नड येला भागात हे ट्रेंडिंगचा बादशाह ऋषिकेश भैया गाडेकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र उद्योग समूह ऋषिकेश भैया गाडेकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच थ्री स्टार अरे मॅडम चौधरी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. दिस इज ग्रँड ओपनिंग सह्याद्री ग्रुप ऑफ इंडस्ट्री महाराष्ट्र राज्य ऋषिकेश भैया गायकवाड ऋषिकेश भैया गाडेकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. Once again, this is the grand opening. One of the best. सह्याद्री उद्योग समूह महाराष्ट्र राज्य ऋषिकेश भैया गाडेकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. फर्स्ट टाइम इन कन्नड. थँक्यू सो मच. या घरी संभाजीनगरलाच असते तुमच्या दोघांचे रील्स बऱ्यापैकी बघते. अरे मॅडम येस थँक्यू सो मच. हिरो नाही एक गाडीमध्ये या ना या नगरसेवक संदीप. अरे वा धन्यवाद. चलो अभिनंदन तुमचं पण धन्यवाद. ओके ना सगळं. मागं फॅन पाहिजे असतं फक्त. फॅन ना
तर काही फायनली आपल्या शॉपची ओपनिंग झालेली आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय. कसं वाटतंय काका? चांगले आले कस्टमर सगळे आणि आपला रुद्र पण आलेला आहे. सगळ्यात ट्रू फॉलोअर आहे आपला. तुलाच लो आपण ते. मावशी आपण सोन्याला तर नाव दे ना काकाला. फोटो का हर्षू नाचायला नाही जायचं. ए अरे नाचायला सगळे पोरं. मावशी ना बळजबरी ब्लॉग घ्यायला लावताय म्हणताय आमचे चेहरे दाखवा. ते लाडका आमचा हर्षद आहे. जोरात आवाज होत्या. इथं गर्दी आहे. 12 महिने दुकानात पण गर्दी राहील अशी अपेक्षा करतो. नाही तर फोटोवाली गर्दी राहणार ना. एकदा आपण जोरात घोषणा देऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संत श्री सेवालाल महाराज की. मला पाडायलाच आणलं तुम्हाला बोचरं करून ठेवशाल. आधीच बाहेर आहे मी. बोचरं नाही व्हायचं मला. बायको भेटणार नाही बरं तुम्हाला. बोचर बिचर करू नका. खाली येतो मी. आपण ग्रुपनी फोटो काढू. सगळ्यांचा आभार तुम्ही वेळ दिला आणि लव यू गाईज. लव यू कर्नाटकर. खाओ खाओ. थांब थांब थांब. हे ना ट्रू फॅन आहे आपले. हे हवा मारताय माझं. सोन्या ओपनिंग भारी झाली. पण एक नंबर मजा आली का? हो पण मला नाही वाटत ना. चांगली आली पण चांगले. पाठीमागे ना फॅन बसतो बाबा. बाय बाय बाय. भेटू परत भेटू. बाय बाय. हे प्रत्येक ओपनिंगला आहे ना गाडीला लटकलेलंच राहतं. मला जेव्हा पण बाहेर काढायची वेळ येते हे सगळे मस्त पैकी गाडीला लटकून घेतात. मजा आली ना? हो मजा आली. खूप मस्त माहोल झाला. आणि मेन म्हणजे आज ऑफ डे असतो. इथला बाजार नाही काही नाही तरी पण एकदम भारी माहोल झाला. रोहित 22 किलोमीटर जायचंय. येता का असेच? अँड गाडी तेव्हा गाडी चालू आहे. बट ऑप्शनच नाहीये. थोडं पुढे गेलो की थांबून घेऊ आणि थोडं गाडीमध्ये ऍडजस्ट करू. यांना भारी वाटत असेल पण तुम्हाला बाहेर. आणि कन्नडच्या पब्लिकने खूपच जास्त प्रेम दिलं. मी सांगितलं ना आज ऑफ डे असतो म्हणजे आम्ही प्रत्येक ओपनिंग कशी प्लॅन करतो बाजाराच्या वगैरे दिवशी प्लॅन करतो जेणेकरून जास्त ऑडियन्सपर्यंत रीच आउट होता येईल. जास्त कस्टमरपर्यंत पोहोचता येईल. आज ऑफ डे असताना सुद्धा इतका सुंदर आणि मस्त माहोल झाला. खूपच जास्त मजा आली. खूप जास्त. तुम्ही पण एक मिनिट त्यांना घेऊ द्या. काका तुम्ही पण या इथं काढूया. येस स्पेशल काढायचं. ठीक आहे भाव
नाही आपल्याला सगळे येतं. एक मिनिट आहे थांबा रे भाऊचा ब्लॉग आहे. ओके भाऊ ऋषी मेन्शन घे बरं का भाई. हां यस जा आरामशीर जा भाऊ. तर गाईज फायनली आता आम्ही एका ठिकाणी जेवायसाठी थांबलेलो आहे कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. हो रवी भाऊ काय करताय परत चालले का? एक मिनिट राहिलेले मेंबरला आणायला चालले की काय माहिती आहे. हो चला ना का चालले? हां तिथं आहे गाडी चलो खाऊन घेऊ मस्तपैकी काहीतरी. हर्षदला झोका दिसला आणि गेला पळून. नाही आरोही लहान पोरांसाठी ते उठ आम्ही लहानच आहे. उठ 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 आरोही उठ मला खायचं झोका. अरे छोट्या मुलांसाठी आहे. हात दे मग म्हातारेच काय काम मग उठ उठ पडायला आलो तो. आणि बाय द वे लहान मुलांसाठी ना. हां तू नको खेळू हर्षद पण. तू लहान आहे का? हो मी लहानच आहे. हर्षद मज्जा आली का ओपनिंगला? लय मज्जा आली. तू पण राडा होता. लय मज्जा आली. आणि तुमच्यापेक्षा ना कॅमेरामॅनची हालत जास्त होती. आम्हाला असं दाबलं होतं आशिष दादाला मला आणि अमोल दादाला. आणि अमोल भाऊनी काय केलं मी तिथं उभं होतं त्याला वाटलं दुसरं स्पोर्ट असं दिलं आणून डायरेक्ट. मी खाली पडणार होतं पण मागून आणि हर्षद आमचा कॅमेरामॅन होता ना तर हर्षदची खूप जास्त दहीन झालेली आहे. पण मज्जा आली की नाही? लय मज्जा आली. मग अशी जामनेरला करमताय का? जामनेरच्या शॉपला तर इतके भारी कस्टमर चालू आहे माहिती का? डेली कस्टमर आहे आणि इतके कस्टमर आहे. आशिषची चांगलीच दैन चालू आहे आता मजा येते त्याची. आता मजा येते सगळ्या ग्रुप पासून दूर. आता आमचे सगळेच मेंबर आहे ना या ठिकाणी जेवायला बसताय. लेडीज गँग तर जेवायला बसली पण त्यांचं जेवण पण झालं. इतके मेंबर होते माहिती का? त्याच्यामुळे हळूहळू सगळे येत होते. सगळ्यांची वाट बघता खूप जास्त उशीर झालेला आहे. कन्नडच्या ओपनिंगवरनं फायनली आलोय आम्ही घरी आणि कन्नडकरांनी खरंच खूप जास्त प्रेम दाखवलंय माहिती आहे का? म्हणजे शब्द नाही माझ्याकडं. लव्ह यू गाईज, लव्ह यू कन्नडकर. नेक्स्ट टाइम नक्की भेटू. आज जरी आपल्याला फोटो क्लिक करता आले नाही तरी नेक्स्ट टाइम नक्की भेटू. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर. आणि बघू ह्या महिन्यामध्ये कोण होणार आहे विनर, कोण असणार आहे टॉप कमेंटर. त्यासाठी कमेंट करा आणि बघू कोणाला भेटणार आहे या महिन्यामध्ये स्मार्ट वॉच.